पुण्यातील वादग्रस्त ससून रुग्णालयातील गैरप्रकारांची मालिका सुरूच आहे। ससूनमधील मोठा गैरव्यवहार उघडकीस आलाय। प्रशासकीय अधिकाऱ्यांसह 16 कर्मचाऱ्यांनी कोट्यावधींचा अपहार केला। 4,18,00,000 रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार आता समोर आलेला आहे। रुग्णालय प्रशासनाकडून बंड गार्डन पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला। अपहाराप्रकरणी सर्व 16 कर्मचारी निलंबित करण्यात आलेले आहेत। ससून रुग्णालयातील तत्कालीन प्रशासकीय अधिकारी अनिल माने हा या प्रकरणी मुख्य सूत्रधार आहे। त्याच्यासह एकूण 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। त्यात ससून रुग्णालयातील रोखपाल सुलक्षणा चाबुकस्वार, कक्षसेवक निलेश शिंदे, अधिपरिचारिका सुमन वालकोळी, अधिपरिचारिका अर्चना आलोटकर तसंच इतर कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी। ससूनमधील घोटाळ्यांची मालिका थांबता थांबत नाहीये। एकामागोमाग एक ससूनमधले जे गैरव्यवहार आहेत ते आता समोर येताना पाहायला मिळत आहेत। 2023 मध्ये याच ससून रुग्णालयामध्ये 4,18,00,000 रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचं समोर आलेला आहे आणि त्यानुसार आता बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये 25 जणांविरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये ससून रुग्णालयातले मुख्य सूत्रधार असलेले अनिल माने यांच्यासह इतर जे 24 जण आहेत यांच्यावर आता गुन्हा दाखल झालेला आहे। आपण सध्या या ससून रुग्णालयाच्या आवारामध्ये आहोत, पण सातत्याने ससून रुग्णालय आहे ते वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येताना पाहायला मिळते। 4,18,00,000 रुपयांचा गैरव्यवहार हा 2023 मध्ये झाल्याचं समोर आलेलं होतं आणि त्यानंतर या प्रकरणाची चौकशी आहे ती सुद्धा करण्यात आलेली होती। जो अहवाल आलेला होता त्या अहवालामध्ये जे अनिल माने आहेत आणि त्यांच्यासोबतचे जे इतर सहकारी परिचारिका असतील, कर्मचारी असतील, हे दोषी आढळलेले आहेत आणि त्यानुसार आता 25 जणांवर कारवाई करण्यात आलेली आहेत। ससून रुग्णालय प्रशासनाकडून या 25 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे, पण पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर आता यांच्यावर कठोर कारवाई होणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। पण आत्ताचे अधिष्ठाता असलेले एकनाथ पवार हे याबाबतची काय ठोस भूमिका घेतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं निलंबन केलं जातं, मात्र कोणतीही ठोस कारवाई आहे ती केली जात नाही आणि त्यामुळे सातत्याने ससून रुग्णालयामध्ये अशा पद्धतीचे गैरव्यवहार आहेत ते घडताना पाहायला मिळतात। या ससून रुग्णालयावरती नेमका कुणाचा वरदहस्त आहे हा सुद्धा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। त्याचबरोबर या खात्याचे मंत्री असलेले हसन मुश्रीफ हे या ससून रुग्णालयाबाबत कठोर भूमिका कधी घेणार हा सुद्धा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। कॅमेरामन सचिन चंदनशिवेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। अशा ज्या घटना घडतात त्याची तात्काळ माहिती मंत्र्यांना असते असं नाही आणि म्हणून मी माहिती घेऊन तात्काळ याचा आमच्या अधिकाऱ्यांना खुलासा करण्यासाठी मी तात्काळ त्याला सूचना दिली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।